साधारणतः रात्रीचे 11 वाजले असतील. अश्विनी एक कार्यक्रम आटपून घरी जाण्यास निघाली होती. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावरची वर्दळही कमी झाली होती. अश्विनीने गाडीच्या काचा खाली पाडल्या आणि शॉल अंगावर ओढून घेतली होती. पुढे सिग्नलला तिची गाडी थांबली. सहजच तिचं लक्ष बाजूला फुटपाथला लागून असलेल्या तळ्याकडे गेलं. तिथल्या लोखंडी सळ्यांच्या कडांना धरून एक साधारणतः 24-25 वर्षाची तरुणी त्या तळ्यात वाकून पाहताना तिला दिसली. तिला थोडी शंका आली. त्यामुळे तिने ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि ती गाडीतून उतरून त्या मुलीच्या दिशेने जायला लागली. ती तरुणी तळ्यात उडी घेणार इतक्यातच अश्विनीने तिचा हात धरून तिला मागे खेचलं आणि म्हणाली, वेडी आहेस का? आयुष्य का इतकं स्वस्त आहे जे असं संपवायला निघालीस ते? अश्विनीचा आवाज ऐकून ती तरुणी जरा दचकलीच आणि तिने अश्विनीकडे पाहिले. तिला बघून मात्र अश्विनीला धक्काच बसला. मंजू, तू? आणि हे काय झालंय तुला? अश्विनी म्हणाली. अश्विनीला बघून मंजू म्हणजेच मंजिरी तिची बालमैत्रीण तिला बिलगून रडायला लागली. अश्विनी, मंजू तू शांत हो बघू. अशी रडू नकोस. मी आली ना आता. शांत हो बघू. अश्विनी मंजूचे डोळे पुसत तिला जवळ घेते आणि ड्रायव्हरला पाणी आणायला सांगते. अश्विनी, मंजू घे पाणी, घे थोडं आणि उठ. चल आपण हॉस्पिटलला जाऊ. बघ किती तोंड फुटलंय तुझं. कोणी केलं हे सगळं? आणि तू कुठे होतीस इतके वर्ष? किती का शोधले मी तुला. मंजू, नको नको, हॉस्पिटल नको. तू तू जा इथून. तो आला, त्याने पाहिलं तर तो तुलाही जीवानिशी मारेल. आशू, तू निघ इथनं. मला जगायचं नाही आता. मला सगळं संपवायचं आहे. असं म्हणत मंजू बेशुद्ध झाली. तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. तिचे ओठ फुटले होते. नाकातून रक्त वाहत होते. हातापायाला बेल्टने मारल्याचे वड दिसत होते. अश्विनी तिला ड्रायव्हरच्या मदतीने गाडीत टाकते आणि तिला जवळच एका हॉस्पिटलला घेऊन जाते. अश्विनी पेशाने सोशल वर्कर होती. तिचे पती देखील IPS ऑफिसर होते. मंजूची अवस्था बघून तिला कल्पना आली होतीच की ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस असावी. पण जोपर्यंत मंजू शुद्धीवर येत नाही तिला काहीच कळायला मार्ग नव्हता. डॉक्टर मंजूला तपासून तिला औषध आणि इंजेक्शन लावतात. त्यामुळे तिला शांत झोप लागली होती. मंजूच्या मनात मात्र असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं होतं. 5 वर्षापूर्वी हरवलेली मंजू तिला आज भेटली होती आणि तीही अशा अवस्थेत. मंजू तिथेच रात्रभर चेअरवर बसून आपल्या मैत्रिणीकडे बघत बसली आणि हळूच भूतकाळात रमून गेली. अश्विनी आणि मंजिरी दोघीही जिवलग बालमैत्रिणी. एकमेकींशिवाय दोघांचंही पान हालायचं नाही. मंजिरी अभ्यासातही हुशार होती. तिचा आवाजही खूप गोड होता. स्वभावानेही खूप शांत, सगळ्यांना समजून घेणारी. लहानपणीच मंजिरीची आई आजारपणात गेली. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यांना बायको तर मिळाली, पण मंजिरीला आई मात्र कधीच मिळाली नाही. ती मंजूला खूप त्रास द्यायची. दिवस दिवस उपाशी ठेवायची. मात्र मंजूने कधीही तिच्याविषयीची तक्रार वडिलांकडे केली नाही. मंजूला नृत्याची फार आवड होती. कॉलेजमध्ये कार्यक्रम असला की त्यात आवर्जून भाग घ्यायची आणि पहिलं बक्षीसही मिळवायची. अश्विनी आणि मंजिरी यांची जोडी तर अख्ख्या कॉलेजमध्ये फेमस होती. त्या मैत्रिणी कमी आणि बहिणीत जास्त होत्या. कॉलेजला असताना अचानक एक दिवस मंजू गायब झाली. ती आज अशी अश्विनीच्या पुढे आली होती. अश्विनीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता आयुष्यात तिला तिची मैत्रीण अशा अवस्थेत सापडेल. इतक्यात तिला आवाज येतो, आशू, मला का वाचवलंस ग? सोडून द्यायचं होतं ना ग? मला नाही ग जगायचं आता. मंजूला जाग आली होती. आशू लगेच डॉक्टरांना हाक देते आणि मंजू जवळ जाऊन बसते. आशू, ए वेडे, असं नाही बोलायचं. लवकर बरं व्हायचं आहे तुला. ओके? आता कुठलाही विचार नाही करायचा. मी आहे ना तुझ्यासोबत. आशूचे हे शब्द ऐकून मंजूला थोडा धीर मिळतो. मंजू, काय झालं तुला? असा जीव द्यायला जातं का कोणी? आणि या जखमा कशा झाल्यात? कुठे होतीस तू? तुला माहिती आहे मी किती शोधलं तुला ते? काय झालंय? मला सविस्तर सांग. आशू तिच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं मंजूकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागली. मंजू, आशू, तुला आठवतंय ना? आपली फायनल परीक्षा होती तेव्हाच बाबा गेले. त्यानंतर आईने जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं. ज्या माणसाशी माझं लग्न झालं तोही राक्षसच होता. वाटलं होतं लग्नानंतर आपल्याला समजून घेणारी व्यक्ती मिळेल, पण सगळं उलटं झालं ग. बोलता बोलता मंजूचे डोळे गळायला लागले होते. इतके दिवस मनात पुरून ठेवलेल्या भावना आज उपाडून बाहेर येऊ लागल्या होत्या. ती तिच्यावर घडलेली परिस्थिती आशूला सांगू लागली. बाबांच्या निधनानंतर आईने जबरदस्ती माझं लग्न लावून दिलं. तो माणूसही खूप व्यसनी होता. रोज पिऊन येणे, मारझोड करणे, जबरदस्तीने जवळीक साधणे, अशातच मला दिवसही गेले. वाटलं आपलं बाळ येईल आणि काहीतरी चांगलं होईल. पण एक दिवस हा माणूस खूप पिऊन आला. माझ्याकडे पैसे मागू लागला. मी कुठून देणार? तर याने मला बेदम मारहाण केली.
त्यात माझं बाळसुद्धा मी गमावलं ग. इतकं होऊनही त्याला काहीच वाटलं नाही. त्याचं व्यसन आणि पैशाच्या हव्यासासाठी त्याने मला एका दलालाला विकून टाकलं. कसा तरी जीव वाचून तिथून पळाले. घरी गेले तर आई आणि सावत्र भावाने मला बाहेर काढून दिलं. मला काय सुचत नव्हतं ग. वाटलं सगळं संपलंय आता. मला नकोय असं लाचारीचं जगणं. मला संपून टाकायचं ग हे सगळं. मंजूचं बोलणं ऐकून आशूचेही डोळे गळायला लागले होते. अश्विनीने अशा खचलेल्या परिस्थितीपुढे हरलेल्या कित्येक स्त्रियांना त्यांचा अधिकार मिळवून दिला होता. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिची जिवलग मैत्रीण तिला अशा अवस्थेत मिळेल. पण मनातून ती देवाचे आभारही मानत होती की योग्य वेळी त्याने त्याची भेट घडवली होती. थोडा जरी विलंब झाला असता तर कदाचित आशूने मंजूला कायमचं गमावलं असतं. या विचारानेच मंजूच्या अंगावर काटा आला होता. तिच्या खचलेल्या मैत्रिणीला धीर देत आशू तिच्यासोबत उभी राहते आणि आपल्या मैत्रिणीला न्याय मिळवून देण्याची शपथ घेते. अश्विनी मंजिरीला तिच्या घरी घेऊन येते. रात्रभर अश्विनीच्या मनात मंजूचे विचार घोळत होते. ती रात्री तिच्या नवऱ्याला म्हणजे राजेशला मंजूवर घडलेला प्रसंग कथन करते आणि आपण तिला यातून सोडूया असं त्याला सांगते. राजेशही अश्विनीला होकार देत मदत करण्यास तयार होतो. इकडे मंजू मात्र खूप घाबरलेली होती. स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन केस करणे वगैरे तिला सगळं नकोसं वाटत होतं. तिला तिच्या मैत्रिणीला, अश्विनीला आणि तिच्या नवऱ्याला कुठलाच त्रास द्यायचा नव्हता. अश्विनीलाही मंजिरीच्या मनाची अवस्था समजत होती. मंजिरी मनाने पूर्णपणे खचून गेली होती. तिला गरज होती प्रेमाची, मायेची, जी तिला कधीच मिळाली नव्हती. आईचं प्रेम तर तिच्या वाट्याला कधी आलंच नव्हतं आणि लग्नानंतर नवरा देखील राक्षसी वृत्तीचा. त्यामुळे ती या प्रेमाला मुकली होती. मात्र अश्विनी तिच्यावर जीवापाड प्रेम करायची आणि म्हणूनच तिने मंजूला या साऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्याचा आणि तिला सक्षम बनवण्याचा निर्णय घेतला होता. राजेशच्या मदतीने तिने मंजिरीचा नवरा दीपक याचा शोध लावला. बायकोचा छळ करणे, तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच पैशाच्या हव्यासापायी बायकोला विकणे या गंभीर गुन्ह्याखाली त्याला सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. राजेशने दीपककडून माहिती काढून बायकांचा व्यवसाय करणाऱ्या त्या दलालास देखील शोधून काढलं आणि मंजूसारख्याच परिस्थितीने पिडलेल्या कितीतरी बायकांची त्याच्या तावडीतून सुटका केली. राजेश आणि अश्विनीच्या रूपाने मंजूला जणू काही देवच मिळाले होते. दीपक नावाच्या वादळातून मंजूची सुखरूप सुटका झाली होती. राजेशने तर मंजूला लहान बहीणच मानलं होतं. इतके वर्ष आपल्यांच्या प्रेमाला मुकलेल्या मंजूला राजेशच्या रूपाने मोठा भाऊच मिळाला होता आणि अश्विनी, जी तिच्यावर जीवापाड प्रेम करायची, तिच्या रूपाने तिला आई, बहीण आणि मैत्रीण या तिन्ही नात्यातील प्रेम एकवटून मिळालं होतं. अश्विनीने मंजिरीच्या खचलेल्या मनात आत्मविश्वासाचे बीज पेरणे सुरू केले. तिचं मनोबल, मनोधैर्य वाढवायला सुरुवात केली. हळूहळू मंजिरीही स्वतःच्या पायावर उभी झाली. नृत्याची आवड असणारी मंजिरी पुन्हा नव्याने तिची आवड जोपासायला लागली होती. लहान मुलांना नृत्य शिकवत ती स्वतः आत्मनिर्भर बनली होती. मंजूला सावरताना बघून अश्विनीच्याही चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. अश्विनीने मंजिरीच्या मनात पेरलेले आत्मविश्वासाचे बीज हळूहळू अंकुरायला लागले होते आणि बघता बघता त्याचं रोपटही सुंदर बहरायला लागलं होतं. या समाजात मंजूसारख्या अनेक स्त्रिया बघायला मिळतात. काही परिस्थितीशी झुंजतात तर काही हार मानून आयुष्य संपून टाकतात. मंजूला अश्विनीची साथ मिळाली म्हणून ती या साऱ्यातून बाहेर पडू शकली. अशा परिस्थितीत कधीकधी आपले नातेवाईक सुद्धा आपल्यापासून लांब पडतात. मात्र मैत्री हे असं नातं आहे ज्यात कुठलाही स्वार्थ नसतो. रक्ताचं नसलं तरी खूप घट्ट असं नातं म्हणजे मैत्री. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.